मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील अजून अशी अनेक गावे आहेत की जेथे अद्यापही मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत। अनेक भागात अद्यापही पिण्याचे पाणी देखील अत्यंत अशुद्ध स्वरूपात मिळते। अशीच काहीशी स्थिती संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे आहे। त्यामुळे येथील गावकऱ्यांनी आमच्या समस्या सोडवा, अन्यथा आमच्या गावात मत मागायला देखील येऊ नका असा सज्जड इशारा दिलाय। या गावात गावठाण आणि शिवारातील घरांना नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत आहे। ग्रामपंचायतीला निवेदने देऊन तोंडी कळवून कुठलीही कार्यवाही झाली नाही। आता लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालावे अथवा त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या गावात मते मागायला येऊ नये अशी भूमिका देवगाव ग्रामस्थांनी घेतली आहे। प्रवरा नदीच्या पात्रालगत ग्रामपंचायतीची विहीर आहे, तेथून पाणी पुरवठा केला जातो। मात्र संगमनेर शहरातील सांडपाणी प्रवरा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात सोडले जाते। अवैध कत्तलखान्यातील पाणी सुद्धा प्रवरा पात्रात सोडले जाते। हे पाणी त्या विहिरीत मिसळले जात असल्याने ते दूषित होते। पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात दूषित पाणी साचले आहे। हेच दूषित पाणी नळाद्वारे घराघरात पोहोचते। त्यामुळे नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा शुद्ध झाला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मंडळी, अहिल्यानगरमध्ये आजही इतकी दयनीय अवस्था असेल तर या जबाबदार कोण, जनता की नेते मंडळी? नक्की कमेंट करा।